दिवाळी आली आणि आता अभ्यंगाची वेळ झाली. अभ्यंग का घ्यावा? अगदी म्हणजे जोर लावून प्रॉपर व्यवस्थित मसाज करून हे अभ्यंग केलं जातं. म्हणजे आपली आई सकाळी उठणं लावते, पण त्याची पद्धत बऱ्याचदा माहीत नसते. उठणं लावते, गरम पाण्याने आंघोळ घालते, हा एकच अभ्यंग आपल्याला माहीत आहे. तर अभ्यंगामध्ये देखील प्रकार आहेत. अभ्यंग हा 5 प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे दुधाचा दुग्धजन्य अभ्यंग, दुसरा येतो तो म्हणजे पंचामृत अभ्यंग, तिसरा येतो तो म्हणजे तुळस अभ्यंग, चौथा नीम अभ्यंग म्हणजे कडुलिंबाचा अभ्यंग आणि पाचवा येतो म्हणजे आपला उठण्याचा आणि गरम पाण्याचा अभ्यंग. आता याच्यामध्ये ज्यांना दुग्धजन्य जो अभ्यंग आहे त्याच्यामध्ये स्किन रॅशेस असतील, स्किन प्रॉब्लेम असतील किंवा ड्रायनेस आलेला असेल, हेअर प्रॉब्लेम असेल, पीरियड्समध्ये त्रास असतील, PCOD असेल, PCOS असेल, तर या सगळ्यांसाठी हा अभ्यंग उत्तम आहे. पुरुषांसाठी सुद्धा हा अभ्यंग उत्तम मानला जातो, कारण शारीरिक थकवा, लैंगिक समस्या या सगळ्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे या अभ्यंगाने पुरुषांची शरीर यष्टी चांगली राहते, शरीर ताजेतवानं होतं. त्यामुळे हा अभ्यंग मोस्टली हा खूप चांगला मानला जातो. दुसरा म्हणजे पंचामृत अभ्यंग. तर पंचामृत अभ्यंगमध्ये बघा ना, श्रीकृष्णाला देखील पूजेमध्ये आपण पंचामृताने आंघोळ घालतो. तर पंचामृतामध्ये बऱ्याच जणांचे समज असतात, केळी येते, दूध येतं, तूप येतं आणि काही 5 पदार्थ टाकतात आणि मग त्याचं पंचामृत तयार होतं. तर महत्त्वाचं मेन म्हणजे पंचामृत करत असताना दूध, दही, तूप, ताक आणि लोणी या 5 घटकांपासून पंचामृत तयार होतं आणि या पंचामृताचा अभ्यंग घेतल्याने शरीरातील सर्वच दोष निघून जातात. महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्हिटी खूप कमी होते, चांगले विचार यायला सुरुवात होतात. निगेटिव्हिटी कमी झाल्यामुळे आजारांचं जे आमंत्रण असतं, जे आपण आमंत्रण देत असतो ते खूप कमी होतं आणि स्किनचा ड्रायनेस पूर्णपणे निघून जातो. डोकंदुखी असेल किंवा बऱ्याचदा डोळे, कान हे बरेच प्रॉब्लेम असतात, हे सुद्धा खूप कमी व्हायला मदत होते. तुळशीच्या 5 अंगांचा काढा करून त्याने स्नान घातलं जातं. काढा करून हा अभ्यंग घातला जातो. याच्यामध्ये कान, डोकं किंवा पूर्ण शारीरिक यातना असतात, शारीरिक पीडा असतात, शरीर दुखत असतं, गुडघे दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते, असे बरेच जे प्रॉब्लेम असतात हे कमी येतात. पिरियड्समध्ये सुद्धा हा खूप चांगला मानला जातो हा अभ्यंग आणि या अभ्यंगामुळे स्किनचे सगळे प्रॉब्लेम्स कमी यायला लागतात. चौथा येतो तो म्हणजे नीम अभ्यंग. नीम अभ्यंगामध्ये कडुलिंबाच्या पानांचा काढा केला जातो आणि या काढ्याने स्नान केलं जातं, या काढ्याने अंघोळ घातली जाते आणि या अभ्यंगाने देखील स्किनचे सगळे प्रॉब्लेम्स कमी येतात. जे दुखणं असतं, शारीरिक यातना असतात त्या तर कमी होतातच, शिवाय निगेटिव्हिटीसुद्धा कमी होते. आपण बघा घरात बऱ्याचदा आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंब, भरपूर सारा कडुलिंब घालून तो उकळून मग त्याची आंघोळ करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा थकवा निघून गेल्यासारखा वाटतो, शीण निघून गेल्यासारखा वाटतो आणि तेच त्या पानांचा काढा करून आपण अभ्यंग करावा. आणि मग पाचवा येतो तो म्हणजे आपलं उठणं घासायचं आणि मग गरम पाण्याने आंघोळ करायची. बऱ्याचदा या अभ्यंग स्नानाने असं नाही की दिवाळीच्या पहिल्या दिवशीच करायला पाहिजे आणि दिवाळीच्या एकच दिवस हा अभ्यंग केलं की आपण बरं होतो, पण या थंडीच्या दिवसामध्ये महत्त्वाचं, या थंडीच्या दिवसामध्ये एकदा तरी हा अभ्यंग करावा. कारण बऱ्याचदा पुरुष देखील म्हणजे महिलांनाच नाही तर पुरुष देखील 24 तास काम करतात. बऱ्यापैकी पुरुष बघा दिवसाचे 8-9 तास काम करतात आणि त्याच्यानंतरचे 9-10 तास जे असतात ते नाईट ड्युटीला जातात. म्हणजे बऱ्यापैकी 24 तासातले 22 तास 20 तास फक्त ड्युटी करत असतात आणि याच्यामध्ये शरीर खूप थकलेलं असतं आणि ते आराम मागत असतं. पण आज आम्हाला पैसा महत्त्वाचा आहे आणि तो आहेच, तर ते कमवण्याच्या नादामध्ये आपण शरीराची जी नासाडी करतो तर ही भरून काढणं खूप अवघड असतं. मग याच दिवसामध्ये तो व्यवस्थित मसाज घेणं गरजेचं असतं. अभ्यंगामध्ये ऑइल मसाज येतो, ड्राय मसाज येतो, शेड मसाज येतो, शिरोधारा येते, असे बरेच वेगवेगळे प्रकार असतात आणि मग चोळून अंघोळ घालून, वेगवेगळ्या व्याधीनुसार काढ्यांनी अंघोळ घालून, या वेगवेगळ्या व्याधीनुसार शरीर जे सांगतंय तर अशा प्रकारच्या 5 मधला जो अभ्यंग योग्य आहे त्या अभ्यंगाने अंघोळ घातली की सगळा शीण, वर्षभराचा जो काही थकवा आहे तो निघून जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे तोडकर संजीवनीमध्ये हे 5ही अभ्यंगाचे प्रकार उपलब्ध आहेत. या दिवाळीपासून आम्ही अभ्यंग घेऊन आलोय आणि फक्त खास आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी याच्यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं आणि वयोवृद्धांना सुद्धा अभ्यंग घालण्याची सोय आम्ही केलेली आहे. यामध्ये बऱ्याच महिलांना गरज असते मायेने हात फिरवण्याची, मायेने मसाज करण्याची,
बऱ्याचदा पुरुषांच्या पायाला महिला तेल लावतात, पण महिलेच्या पायाला तेल लावायलाच कोणी नसतं. कधीतरी आईकडे गेलं की केसाला तेल लावलं, कधी पायाला तेल लावलं की बघा रडू येतं, कारण तो मायेचा स्पर्श कधी मिळत नाही. पण हा मायेचा स्पर्श घेऊन आम्ही तोडकर संजीवनी आज या दिवाळीपासून, म्हणजे फक्त दिवाळीतच नाही तर या दिवाळीपासून वर्षभर अभ्यंग देऊन आपल्या सेवेत हजर आहोत. आणि मी तर म्हणेन एकदा नक्की तोडकर संजीवनीमध्ये या आणि आपल्याही मुलांना कशा प्रकारे अभ्यंग घालावा, कोणते पॉईंट्स दाबावे, कोणत्या पॉईंट्समध्ये मसाज करावा, हेड मसाजचे प्रकार काय असावे आणि अभ्यंग कशा प्रकारे घालावा, कोणता अभ्यंग आपल्या मुलांना घालावा, नवऱ्याला घालावा, घरी सासू सासरे असतील, आई असेल, कसा घालावा हे बघण्यासाठी तरी एकदा नक्की अभ्यंग घेण्यासाठी एकदा अभ्यंग घ्या आणि तुम्ही तिथून पुढे वर्षभर आपल्या मुलांची आणि स्वतःची काळजी शरीराची घेऊ शकता. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की कोल्हापूर सेंटरमध्ये आम्ही हा अभ्यंगाचा प्रकार घेऊन आलो आहे. एकदा नक्की या. खाली आमचे नंबर्स आहेत, नंबरवरती कॉल करा, आपली अपॉइंटमेंट बुक करा आणि अभ्यंगाचे योग्य प्रकार जाणून घ्या आणि योग्य पद्धत जाणून घ्या आणि आपलं शरीर सुदृढ ठेवा.